ज्यांनी घोषणा दिल्या त्यांना लाज वाटली पाहिजे। ज्या कार्यालयामध्ये तुम्ही आणि तुमचे 4 कार्यकर्ते घेऊन बसा आणि ते तुमचं कार्यालय तुम्हाला लक्षला, आम्हाला त्याच्यात काही नको। ज्याला कुणाला सत्तेवरती बसवायचं, ज्याला कुणाला घरी बसवायचं ते मतदार ठरवतील। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाव आणि पक्षचिन्हाबाबत काल निवडणूक आयोगाने ऐतिहासिक निकाल दिला आणि हे पक्षचिन्ह आणि नाव दोन्ही अजित पवारांकडे सुपूर्द केलं। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून जोरदार आंदोलन पुणे शहरात करण्यात आले। या सगळ्याबाबत माझ्यासोबत बोलण्यासाठी अजित पवार गटाचे पुणे शहराचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख आहेत। प्रदीपजी, काल अजित पवारांकडे म्हणजे एकंदरीत तुमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिकृत चिन्ह आणि नाव आलं, त्यानंतर आता शरद पवार गट चांगलाच आक्रमक झालेला दिसतोय। अजित पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते। शहर कार्यालयावरील अजित पवारांच्या नावाचा जो बोर्ड होता तो काढून पायदळी तुडवण्यात देखील आलेला आहे। या सगळ्याबद्दल काय बोला? एक तर सर्वप्रथम हा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे। गेल्या काही महिन्यांपासून सुनावणी चालू होती आणि कुणाला जर फक्त समज असेल की महाराष्ट्रातल्या आमदारांच्या फक्त संख्येवरती हा निर्णय दिला आहे, तर माझी विनंती की नीट समजून घ्यावं। फक्त आमदारांची संख्या नाही तर लाखो कार्यकर्त्यांनी ॲफिडेव्हिट दिलेले होते। त्याचबरोबर भारतातली म्हणजे जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अखिल भारतीय समिती आहे, मणिपूरसारख्या राज्यातले आमदार असतील, वेगवेगळ्या राज्यातील आमचे आमदार असतील, वेगवेगळ्या प्रदेश कार्यकारिणी असतील, बहुतांशी माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, माजी आमदार खासदार, ह्या सर्वांचा भरघोस अजितदादांना पाठिंबा आहे आणि या सर्वांचा एकत्रित विचार करून दिलेला हा निर्णय आहे। त्यामुळे एक बरं झालं, कालच्या निर्णयाने दूध का दूध पाणी का पाणी झालंय। आपण जे मगाशी म्हटलात की ज्या पद्धतीने अजितदादांच्या विरोधात अश्लाघ्य घोषणा दिल्या गेल्या, ज्यांनी घोषणा दिल्या त्यांना लाज वाटली पाहिजे। कारण काही महिन्यांपूर्वी त्यांना नेता म्हणून आपण त्यांच्या पायाला हात लावत होतात आणि लगेच काही दिवसानंतर एखादा निर्णय येतो आणि त्यानंतर आपण इतक्या निष्ठम पातळीला जाता। मी एक तर पहिली गोष्ट, तसल्या प्रकाराला तसल्या पद्धतीने उत्तर देणं निश्चित आम्ही करू शकतो, परंतु अजितदादांची आम्हाला एक शिकवण आहे की विरोधक जरी असतील तरी या लोकशाहीमध्ये विरोधकांना मानायचा असा त्यांचा तो अधिकार असतो आणि त्यांना उत्तर फक्त शब्दांनी द्यायचं, म्हणून या ठिकाणी मी शब्दांनी त्यांचा निषेध करतोय। मात्र या सगळ्या वातावरणात आता पुन्हा एक नवीन प्रश्न निर्माण झालाय, तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराच्या कार्यालयाचा। जे कार्यालय सध्या अस्तित्वात आहे ते शरद पवार गटाकडे आहे। या कार्यालयावरही अजित पवार म्हणजे आता ऑफिशियली जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे, जी अजितदादांच्या नेतृत्वात काम करते, तो दावा करणार आहे का? नाही, आम्हाला काही त्यांच्या कार्यालयाची गरज नाही आहे। आम्ही स्वतःच्या हिमतीवरती आणि स्वतःच्या ताकदीने काम करून संघर्ष करून मिळवणारे मंडळी आहोत। त्यामुळे त्यांचं कार्यालय त्यांना लकलाभ, आम्ही आमचं शहराकरता चांगलं कार्यालयाकरता मध्यवर्ती भागामध्ये ज्या ठिकाणी नागरिकांना आमच्या सगळ्यांना त्यांच्या कामाकरता अडीअडचणींमध्ये येण्याकरता संपर्क करण्याकरता सुसज्ज अशी जागा मिळावी असे आमचे प्रयत्न आहेत। त्यामुळे त्यांच्या कार्यालयावरती आमचा काही दावा नाही, ते त्यांना आहे ते त्यांना त्यांचा लकलाभ। ज्या कार्यालयामध्ये तुम्ही आणि तुमचे 4 कार्यकर्ते घेऊन बसा आणि ते तुमचं कार्यालय तुम्हाला लकलाभ, आम्हाला त्याच्यात काही नको आहे। आता शरद पवार गटाचं नवीन नाव लवकरच घोषित होईल। याबाबत बोलताना पुणे शहराचे शहराध्यक्ष आहेत शरद पवार गटाचे प्रशांत जगताप, त्यांनी सकाळीच आव्हान दिलंय की काल जो इलेक्शन कमिशनचा जो निर्णय आला तो लाजिरवाणा आहे आणि येणाऱ्या काळात जनता अजित पवार गटाला म्हणजे आताच्या राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांची जागा दाखवेल आणि शरद पवारांच्या गटातनं जे उमेदवार उभे राहतील त्यांना मोठ्या प्रमाणावर विजयी करेल। याकडे तुम्ही कसं बघता या आव्हानाकडे? बघा, लोकशाहीमध्ये मतदार हा राजा असतो आणि त्या राजाला ज्याला कुणाला सत्तेवरती बसवायचं, ज्याला कुणाला घरी बसवायचं ते मतदार ठरवतील। पण मला एक काही वर्षांच्या आपण एकंदरीत सिनारिओ पाहता एक नक्की पाहायला मिळतं की मतदार हा काम करणाऱ्याला, विकास करणाऱ्यालाच मदत करत असतो। जो माणूस सतत राजकारणासाठी कुठलंही राजकारण न करता लोकांसाठी झटतो, सकाळी पहाटे 5ला उठतो, रात्री उशिरापर्यंत काम करतो, शहराचे असेल महाराष्ट्राच्या विकासाकरता रात्रंदिवस आपल्या स्वतःचा दिवसाचा मिनिट देत असतो, अशा माणसाचा विचार महाराष्ट्र नक्की करणार आहे। महाराष्ट्र पाहतोय अजितदादांना जनतेने आशीर्वाद दिलाय। आपण पाहिलं असेल मागील काही महिन्यापूर्वी ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या, या ग्रामपंचायतच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली जो आहे तो अग्रस्थानी राहिला आहे आणि महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचे म्हणजे 2 क्रमांकाचे सरपंच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनतेने पहिला कौल दिलेला आहे। दुसरा कौल आपल्याला काही महिन्यांनी पाहायला मिळेल। आम्हाला निश्चित खात्री आहे की अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मोदीजींच्या नेतृत्वाखालील ही जी महायुती आहे ती पुढच्या काळामध्ये निश्चित ह्या देशाचं आणि या राज्याचं नेतृत्व करेल।
नक्कीच. त्यामुळं आगामी काळात फक्त विकास कामांच्या जोरावर अजित पवारांच्या नेतृत्वात काम करणारी राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा विजयी होईल आणि शरद पवार गटातून जे कोणी अजितदादांवर विरोध करत आहेत त्यांनी ती पातळी सोडू नये असं आवाहन करत पुणे शहराचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी शरद पवार गटातील कार्यकर्त्यांना आवाहन केलं. कॅमेरामॅन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ढमाले फॉर द पीपल न्यूज पुणे.